नमस्कार मित्रमैत्रिणींनो, साधना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारले, जे की बऱ्याच लोकांना आवडत नाही। परंतु आज जी मी रेसिपी सांगणार आहे कारल्याची, त्या पद्धतीने जर बनवाल तुम्ही कारलं तर नक्कीच घरातील व्यक्ती पुन्हा पुन्हा ह्या पद्धतीचे कारलं बनवून नक्कीच खाणार। चला तर बघूया काय काय साहित्य लागते ते। 1.5 चमचा जिरे मोहरी, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, काळा मसाला 1.5 चमचा, चवीनुसार मीठ, पावशेर कारले छोट्या आकाराचे, तेल, इथे शेंगदाणे आणि पांढरे तीळ बारीक करून घेतलेत, कूट, कढीपत्ता, 1 लिंबू, कोथिंबीर, 1 लसूण कांडी। सर्वप्रथम मी कारले स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यातल्या ह्या बिया मी सगळ्या काढून घेतल्या आणि ह्या पद्धतीने मी कारले चिरून घेतलेले आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस ह्या कारल्याची करणार आहोत, त्यामुळे कारलं कडू लागत नाही खाताना। मी ही सर्व कारली बुडतील पावशेर असं मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। आता ते पाण्यामध्ये टाकून घेते आणि त्यात आपण आता अर्धा हा लिंबू पिळणार आहोत। यामुळे काय होतं, जो कडूपणा आहे कारल्याचा तो निघून जातो। अर्धा चमचा इथे हळद मी ॲड करणार आहे पाण्यामध्ये। आता ह्याला असं आपण अर्धवट असं हे कारली बॉईल करून घेणार आहोत। आता आपण कारल्याचा मसाला तयार करणार आहोत कारली भरण्यासाठी। तर इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि पांढरे तीळ यांचा भाजून घेतलेला असं कूट करून ठेवलेला होता। तर हे आता मी 1 वाटी घेतली आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा काळा मसाला, 1.5 चमचा कांदा मसाला, 1.5 चमचा मीठ चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, अर्धा लिंबू, आता इथे कारली अर्धवट थोडी बॉईल व्हायला लागली आहेत, तर आपण इथे अर्धा चमचा ह्याच्यात मीठ ॲड करणार आहोत। आता इथे जो आपण मसाला घेतलेला आहे अगदी थोड्या पाण्यात असं मिक्स करून घेणार आहोत आपण। 5 ते 6 चमचे पाणीचा वापर करायचा, जास्त पाणी नाही घ्यायचं। बघू शकता हळूहळू थोडं थोडं पाणी टाकत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला मसाला छान रेडी आहे। आता हे तो कारली भरण्यासाठी आपला मसाला रेडी आहे। आता इथे आपली अर्धवट अशी बॉईल झालेली कारली रेडी आहेत। आता आपण गॅस बंद करूयात। आता ही कारली जी बॉईल झालेली आहे ती पाण्यामधने मी काढून घेतलेली आहेत। आता आपण हा जो मसाला आहे तो ह्या कारल्यामध्ये भरून घेऊयात। छान असा भरपूर असा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। या पद्धतीने सगळी कारली मी भरून घेणार आहे।
या पद्धतीने आता मी सर्व कारली भरून घेतलेली आहेत मसाल्याने. इथे मी आता कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे छान. आता मी त्यात तेल टाकते फोडणीसाठी. इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. त्यात मी आता जिरे मोहरी घालते फोडणीसाठी. जिरे मोहरी आता चांगली तेलामध्ये तडतडली आहे. आता आपण हा लसूण जो आहे सोललेला तो टेचून घेतलेला आहे तो आता तेल फोडणीमध्ये आपण टाकूयात. चांगला ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करत राहूयात. आता फोडणीमध्ये लसूण आपला चांगला तळला गेलेला आहे. आपण आता कढीपत्ता टाकूयात. त्यानंतर आपण जो शिल्लक राहिलेलं वाटण आहे म्हणजे जो मसाला आपण कारली भरण्यासाठी केला होता तो मसाला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. यामध्ये काही तिखट, हळद, मीठ काही टाकण्याची गरज नाही आहे. आपण पहिलेच टाकून घेतलेलं होतं त्यामुळे आता ह्याच्यामध्ये काही तिखट मिठाची गरज नाही आहे, हळदीची पण. आता तेलामध्ये हा मसाला पण चांगला तेल सुटेपर्यंत परतूयात. आता इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण त्यात कोथिंबीर ॲड करूयात आणि छान परतूयात. मसाला तेलामध्ये छान परतला गेलेला आहे. आता ही भरलेली जी कारली आहे ती आपण ॲड करूयात. आणि छानपैकी तेलामध्ये परतून घेऊयात. आता इथे आपली कारली छान तेलात परतून झालेली आहे. आपण गॅस एकदम बारीक करूयात आणि बारीक गॅसवर आपण आता मी कढईवर प्लेट ठेवणार आहे म्हणजे आपली कारली छान शिजतील. आणि त्याच्यावर मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे प्लेटमध्ये. वाफेवरच आपल्याला कारली शिजून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटं लागतील. आता 15 मिनिटं इथे झालेली आहेत. आता आपण चेक करूया आपली कारली शिजली आहेत की नाही ते. हा, इथे आपली कारली छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करूयात. तर मंडळी आपलं आता इथे कारल्याचं भरीत रेडी आहे. या प्रकारचं जर कारलं तुम्ही घरी बनवाल तर नक्कीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.